अक्कलकोटला आता प्रदक्षिणा घालणं वगैरे खूप अवघड व्हायला खूप लागलंय. अवघड आहे. आणि साधारण कोविड नंतर भयानक अक्कलकोटला गर्दी उसळायला लागली. आणि समाधी मठात एक काळ असा होता 15 वर्षापूर्वी 10-12 वर्षापूर्वीपर्यंत की गुरुवारी सुद्धा समाधी मठामध्ये जास्तीत जास्त 200-500 लोक यायचे. जास्तीत जास्त 200 लोक. आता ऑड डेला सुद्धा कित्येक 100 लोक येतात. हो. गुरुवारी प्रचंड, पौर्णिमेला रांगा असतात आणि उत्सवाच्या दिवशी किलोमीटरमध्ये रांगा असतात. महाराजांनी असा एक शब्द देह सोडताना सांगितला होता. देहातनं बाहेर जाताना महाराजांनी झालं की अक्कलकोटला मी गुलाबाच्या फुलासारखं बनवीन. बर. कदाचित त्याची सुरुवात अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने आता झाली असेल. झालेली आहे. अक्कलकोटला एक खूप व्हिजनरी व्यक्तिमत्व अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने लावलंय. मला असं पूर्ण खात्री आहे की अक्कलकोटला जे महाराजांच्या मुखातलं जे मी महाराजाला गुलाबाच्या फुलासारखं बनवीन असं जे स्वामींनी सांगितलंय ते रूप अगदी 100% महाराजांच्या रूपाने ते काम पूर्णत्वाला जाईल. अक्कलकोट आता खूप वेगळ्या पद्धतीने काट टाकतंय. ह्या विषयात मला एवढं सांगायचं होतं की चोळप्पा महाराज, समाधी मठ हे जसं दिव्यस्थान आहे तसं वटवृक्ष मंदिर तितकंच दिव्यस्थान आहे. आणि तिसरं दिव्यस्थान म्हणजे गुरुमंदिर. तर मी ही 3 स्थानं केल्याशिवाय अक्कलकोट सोडत नाही.